पदोन्नती संघर्ष समन्वय समितीच्या वतीने बीडच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले। 24/7/2024 पासून बीडच्या जिल्हा परिषदेसमोर आज बुधवारी आमरण उपोषण सुरू केले आहे। यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, ग्रेड मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर पदी तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक दरमहा मंजूर करण्यात यावं। यासाठी पदोन्नती संघर्ष समन्वय समिती बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आज आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी कॉस्ट्राईब जनरल कर्मचारी संघ, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तसेच महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख शिक्षक संघ या सर्वांच्या सहभागामध्ये हे आमरण उपोषण सुरू आहे। 7/2024 रोजी जिल्हा परिषद प्रशासनाला आम्ही पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आज आमरण उपोषणास बसलेलो आहोत की आमच्या मागण्या केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर आणि प्रचलित नियमानुसार यांच्या पदोन्नत्या करण्यात याव्यात। वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी हे प्रस्ताव 5 वर्षापासून प्रलंबित आहेत। हे सगळे प्रस्ताव निकाली काढावेत आणि केंद्रप्रमुख वगैरे पदोन्नत्या करता येतात, परंतु प्रशासनाची मानसिकता करावी अशी दिसत नाही। आणि काही आमचे शिक्षक बांधव जूनमध्येही रिटायर झालेले आहेत, 15 आणि जुलैमध्ये 7-8 रिटायर होत आहेत। प्रशासनाच्या फक्त शिक्षकाविरुद्ध भूमिकेमुळे या बाबी राहून गेलेल्या आहेत आणि प्रशासनाला याचा काही परिणाम होत नाही। त्यानिमित्तानं आजपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी 100 शिक्षक आमरण उपोषणाला बसलेले आहोत। प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने आता तरी आमची दखल घ्या आणि आम्हाला न्याय द्या। यापूर्वी कधी पाठपुरावा केला होता? यापूर्वी आम्ही 1 वर्षापासून सतत आणि सलग पाठपुरावा करत आहोत। शेकडो निवेदने दिलेले आहेत, बैठका झालेल्या आहेत। तुम्हाला काय आश्वासन वगैरे दिलं होतं का? आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं, करूयात काम चालू आहेत, परंतु निश्चित कुठली तारीख दिली नाही किंवा निश्चित कुठलेही शब्द दिलेले नव्हते। किती दिवस बसणार आहात इथं आता? आमरण यांनी प्रश्न सोडवेपर्यंत आम्ही बसणार आहोत। आमरण उपोषण आहे।